बोरकरांच्या कवितेमध्ये इतकं आश्चर्य आहे काही काहीच्या बाबतीतलं. जशी आध्यात्मिक रचना इतक्या ताकदीनं लिहिणारा कवी हे स्वर्ग मृत्यू पाताळ हे काहीच नकून मला हाच इहलोक हवा, स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभसा हा इहलोक हवा, तृप्ती नको मज मुक्ती नको मज येतील हर्षणी शोक हवा, असं अतिशय सुंदर पद्धतीनं लिहून जातो. आणि नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी अशी जी भावना असते त्याच्यात त्यांनी एका कवितेत तर अशी इतकी सुंदर ओळ आलेली आहे की अवस्था आता कशी आलेली आहे की उतार वयात किंवा मृत्यू जवळ आलेला असताना पैलती दिसत असताना आठवतंय काय आहे तर जुन्या प्रेयसी सगळ्या आठवत आहेत. आणि तेही कशा म्हणजे किती सुंदर भावना आलेली की जुन्या कधी पांगल्या प्रेयसी येती विझवून चुली, शेवटची आता अवस्था अशी आहे. आणि त्या कुठं कुठं आपल्या संसारात रमलेल्या प्रेयसी पण येऊन भेटत आहेत. जुन्या पांगल्या प्रेयसी येती विझवून चुली, आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली. काय गोड भावना आहे की जिच्याशी आता लग्न झालं नाही, जिच्यात आपला जीव गुंतलेला होता, त्या एक दोन नाही पांगल्या प्रेयसी किती का असे ना तर त्या पुढच्या जन्मामध्ये तुमच्या पोटी येतील. अतिशय सुंदर अशी भावना. ज्या स्त्रीतत्वाचा एक उल्लेख सतत येतो आहे आणि रचना पुरुषाची असो किंवा स्वतः स्त्रीनीच असो, प्रकृती आणि पुरुष असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. या म्हणजे स्त्री आणि मातीचं तत्त्व रामायणाचा तर एक संदर्भ आम्ही शेतकरी संघटनेच्या ह्याच्यामध्ये असा नेहमी घेतो की रामायण म्हणजे ही शेतीची सुरुवात आहे आणि राम आणि सीता स्वयंवर आकाशाशी जडले नाते धरती मातेचे स्वयंवर झाले सीतेचे ही फक्त कवितेची ओळ नाही आहे. शेतीला जी सुरुवात झाली 7 ते 8 हजार वर्षाचा जो इतिहास आहे की तोच संदर्भ रामायणापासून म्हणजे सीतेला जी जमिनीची आपण उपमा देतो किंवा पृथ्वीची धरतीची लेक असं म्हणतो तर ती म्हणजे स्त्री म्हणजेच माती तत्व आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष शेती करायला लागलं म्हणजे पुरुषानं त्याच्यामध्ये हे केलं आणि स्त्री त्याला तोलून धरत होती असं सगळा संदर्भ आहे. इंदिराबाईंनी त्यांच्या एका कवितेमध्ये मृण्मयी नावाची त्यांची फार सुंदर कविता आहे आणि हे स्त्रीतत्व फार कलात्मक पातळीवरती व्यक्त केलेलं आहे. इंदिरा संतांची ही कविता मृण्मयी. रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण, रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन. क्या बात. कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधी मध्ये डुबावे, कोसळताना वर्षा अविरत स्नान समाधी मध्ये डुबावे, दवात भिजल्या प्राजक्ता परी ओल्या शरदा मधी निथळावे. क्या बात, क्या बात. हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे, हेमंताचा ओढून शेला हळूच ओले अंग टिपावे, वसंतातले फुला फुलांचे छापिल उंची पातळल्यावे. क्या बात. ग्रीष्माची नाजूक टोपली, ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर, ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरक समाळावा वेणीवर. क्या बात, क्या बात. आणिक तुझिया लाख स्मृतींचे, आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे, आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे, उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे, तुझला घ्यावे. क्या बात. खरं असं बघायला पाहिजे की एकच विषय आहे आणि तो जर बाईला दिला तर ती काय लिहिल आणि पुरुषाला दिला तर काय लिहिल. इंदिराबाईंचीच तुम्ही इंदिराबाईंचा उल्लेख केला म्हणून सांगतो. इतकी सुंदर रचना आहे ही. निळी पांढरी शरदा तील दुपार. आणि आता पुढची उपमा फक्त बाईला सुचू शकते. तापल्या दुधापरी ऊन तिचे हळूवार. ही निळी पांढरी शरदा तील दुपार, तापल्या दुधापरी ऊन तिचे हळूवार, दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी, फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी. आणि तेच पुरुष कसा लिहिल अनिलांची कविता आहे.
शरदातलीच कविता आहे बघा, किती सपाट लिहितो पुरुष लिहिताना. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडासा गारवा. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडासा गारवा. कोवळी सकाळ मनमोकळी, धरातळी रंग एक हिरवा. असे सपाट रचना. विठ्ठल, तुम्ही तुमच्यापैकी बहुतांश सगळेच कधी ना कधीतरी पंढरपूरला गेलेले असताल. आपण जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेतो तेव्हा त्याच्या बाजूला रुक्मिणी नसते. रुक्मिणीचं दर्शन घेतो त्याच्या बाजूला विठ्ठल नसतो. पण पूर्ण सगळीकडे म्हणजे पंढरपूर सोडून बाकीच्या सगळ्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकत्र असते. फक्त पंढरपूर अशी जागा आहे की ज्या ठिकाणी विठ्ठल वेगळा आहे आणि रुक्मिणी वेगळी आहे. इतक्या जणांनी इतक्या पद्धतीने हे बघितलं, पण कोणालाही अशी कविता सुचली नाही की हे असं का असेल. साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवलेले अतिशय महान कवी अरुण कोलटकर यांच्या असं लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि त्यांनी जी कविता ही लिहिली, साधी सपाट पद्धतीनं आलेली ही कविता आणि शेवटाला अशी काही उंचीवर जाते की आपण पुन्हा एकदा हापकून जातो की काय आणि कशा पद्धतीने लिहिले. म्हणजे स्त्रीची वेदना फक्त स्त्रियाच सांगतात असं नाही, पुरुष पण फार चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात. शशांक जेवळीकर, अरुण कोलटकरांची कविता वामांगी. वामांगी. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रुखमाय शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रुखमाय तर रुखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेकवायचं. मी म्हणालो राहिलं, रुखमाय तर रुखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेकवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रुक्मायला म्हणालो, विठू कुठं गेला? म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला. क्या बात. बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ. इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो, मला काही माहीत नाही. नेहमी बाजूला असेल विठू, नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. क्या बात. वा. क्या बात. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. क्या बात. कोलटकरांची कविता समजत नाही, कोलटकरांच्या कवितेत गुंतागुंत आहे. बागले सर समोर बसलेले आहेत, पण प्रतिभावंत असं काही कधी लिहून जातो की इतकी सोप्या पद्धतीनं पण अशी काही थेट पोचणारी कविता आहे. खरं तर कशामध्ये कविता सापडेल कवीला आणि तो किती साध्या शब्दात व्यक्त करेल सांगता येत नाही. महाकवी रवींद्रनाथ टागोरांची एक रचना आहे, कुसुमाग्रजांनी ती मराठीमध्ये आणली. इतकी साधी रचना आहे, इतका साधा भाव आहे, पण ती कविता अशा पद्धतीनं मुळात टागोरांनी पण जी जशा पद्धतीनं लिहिलेली आहे आणि कुसुमाग्रजांनी ती मराठीमध्ये आणताना पण तिचा लहेजा असा सुंदर सांभाळलेला आहे. एक छोटासा मुलगा आपल्या आईला म्हणतो आहे की समज मी त्या समोरच्या चाफ्यावरचं फूल झालो तर तू मला ओळखशील का. आता काहीच म्हणजे कुठं त्याच्यामध्ये हे नाही आणि शब्दांची पण ओढाताण नाही. तो मुलगा असं म्हणतो. टागोरांची कविता आणि कुसुमाग्रजांनी ती मराठीत आणलेली.
समज फूल मी झालो आई. समज फूल मी झालो आई, उद्या सकाळी त्या चाफ्यावर नाजूक सुंदर त्या फांदीवर वाऱ्यांच्या लहरीवर नाचत सोनल तांबूस किरणांसह मी बसलो पानावरती खेळत, तर तू मजला ओळखशील का. समज फूल मी झालो आई, उद्या सकाळी त्या चाफ्यावर नाजूक सुंदर त्या फांदीवर वाऱ्यांच्या लहरींवर नाचत सोनल तांबूस किरणांसह मी बसलो वाऱ्यावरती खेळत, तर तू मजला ओळखशील का. बघशील मग तू इकडे तिकडे हाक मारशील अरे कुठे तू. बोलणार ना हालणार ना असाच हासत राहीन पाहीन, एक एक फुलवीत पाकळी हाल चालतव कामामधली. स्नान घरातून येशील न्हावुनी, स्नान घरातून येशील न्हावुनी, केस मोकळे ओले पसरुनी खांद्यावरती जाशील पुढती. तुळशी वृंदावनाकडे तू करशील पूजा, सुवास तेव्हा कुण्या फुलाचा लहरत येईल. कोण फूल ते तुला मुळी कळणारच नाही, समज फूल मी झालो आई. दुपार वेळी खिडकी जवळी वाचत बसशील तू रामायण, दुपार वेळी खिडकी जवळी वाचत बसशील तू रामायण. मीही माझी सान सावली फांदीवरुनी टाकीन खाली, पुस्तकातल्या त्याच नेमक्या पानावरती थरथर हलती. मीही माझी सान सावली फांदीवरुनी टाकीन खाली, पुस्तकातल्या त्याच नेमक्या पानावरती थरथर हलती. सान सावली बाळाची हे तुला मुळी सुचणारच नाही, समज फूल मी झालो आई. आता शेवट जो आहे की बाकीच्या वेगवेगळ्या कल्पना त्याला सुचतात वगैरे सगळं ठीक आहे, पण संध्याकाळ झाली म्हटल्याच्या नंतर अंधार पडला की तो मुलगाही आता घाबरायला लागला, त्याला भीती वाटायला लागली. म्हणजे प्रतिभावंत कसा असतो की त्याला बारीक बारीक गोष्टीचं ध्यान असतं. मुलाच्या कल्पनेतही सकाळ सुंदर आहे, प्रसन्न आहे, दुपार शांत आहे आणि संध्याकाळ कशी आहे. सांज उतरता नभका जळता, घेऊन हाती दिवली निघशील दिवा लावण्या गाय घरातील. सांज उतरता नभका जळता, घेऊन हाती दिवली निघशील दिवा लावण्या गाय घरातील. अकस्मात मी उडी मारुनी, अकस्मात मी उडी मारुनी येईन खाली, बाळ तुझा मी पुन्हा होऊनी. बिलगुन मी म्हणेन तुझला गोष्ट सांग एखादी मजला, बिलगुन मी म्हणेल तुझला गोष्ट सांग एखादी मजला. म्हणशील मग तू अरे लबाडा दिवसभरी दिसलासच नाहीस, म्हणशील मग तू अरे लबाडा दिवसभरी दिसलासच नाहीस. लपुनी कुठे होतास परंतु तुला न मी सांगणार काही, समज फूल मी झालो आई, समज फूल मी झालो आई. किती साधी भावना आहे, किती साधे शब्द आहेत आणि ते कुसुमाग्रजांनी असे रचलेले आहेत ना, एकाही शब्दांचा क्रम इकडे इकडे करता येत नाही. ही जशी त्या मुलाची एक अशी फॅन्टसी आहे, कल्पना आहे, तसंच विंदा करंदीकरांनी मुलांच्या मनामध्ये जी भीती, भूत, पिशाच्च ह्यांच्या बाबतीतलं एक जे असतं ना, म्हणजे वेगळं असं आकर्षण म्हणा, जशी भीती असती तसं आकर्षण असतं. पिशी मावशी आणि त्यांची भूतावळमध्ये ही त्यांची करंदीकरांची फार सुंदर रचना आहे आणि तिच्यातल्या शब्दसुद्धा असे सुंदर वापरलेले आहेत करंदीकरांनी. शशांक जवळीकर. मी तर नेहमी असं म्हणतो की भय आणि अद्भुत या दोघांचंही तितकंच स्ट्रॉंग आकर्षण हे जसं मोठ्यांच्या मनाला आहे तसं लहानांच्याही मनाला असतं. आणि ज्यांच्या कोणाच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी म्हणजे करंदीकरांच्या हे 7 पुस्तकांचं एकत्र केलेलं अजबखाना, हे पिशी मावशी आणि तिची भूतावळ आणि सर्कसवाला हे आवर्जून ताबडतोब घेऊन टाकावेत. आणि ज्यांची मुलं मोठी झाली आहेत त्यांनी 5-5 कॉपी घ्याव्यात. हां, तर भूतावळ, स्थळ ओसाड जंगलातला पडकावाडा, वेळ रात्रीचे 12. किर्र रात्री सुन्न रानी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. किर्र रात्री सुन्न रानी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा